आज आम्ही महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 9 चे सगळे उमेदवार, मी स्वतः ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशान, त्यानंतर दत्तांना बंडपट्टे काँग्रेस पक्षाकडून त्यांचा पंजा आहे, त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्या माझ्या दोन्ही भगिनी अरुणा आडम आणि गीता वासम, कोयता हातोडा चांतारा ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहोत. निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. सोलापूरच्या विकासाला हात देणारे, सोलापूरची बकाल अवस्था ज्यांनी केली, निश्चितपणानं सांगतो, संविधानामध्ये तरतूद आहे. संविधानाचं आर्टिकल सांगतं 5 वर्षामध्ये निवडणूक झाली पाहिजे, परंतु संविधानाला तिलांजली देत हे सरकार 8-8 वर्ष देखील निवडणुका लावत नाही. प्रशासन व्यवस्था गिळंकृत करतं, प्रशासकीय व्यवस्था मन मानेल तशी वापरतं आणि त्यांच्या जोरावरती हे सगळं कारस्थान करत राहतं. भ्रष्टाचारचा उच्चांग मानलाय आणि बाजार मांडलाय. अशा ह्याला कुठंतरी आता थांबवण्याची आता गरज आहे. आपण बघतो ह्या सगळ्या परिसराचा विकास, सोलापूरचा विकास अक्षरशः मातीमोल करण्याचं काम आणि महापाप भाजपवाल्यांनी केलंय. रक्तपात घडून निवडणुका जिंकण्याचं कारस्थान ते करतायत. हे देखील महापालिकेत सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. अशा अवस्थेत देखील भाजपच्या गचाळ व्यवस्थापनामुळं आमची ही जनता नरक यातना भोगते आहे. अक्षरशः आज रविवार पेठेतून आम्ही ज्यावेळी फिरतोय, ज्या वसाहती आहेत झोपडपट्टीच्या, त्या ठिकाणी अत्यंत वाईट अवस्था आहे. लोकांना पाणी नाही, रस्ते नाहीत, लाईट नाही, उजेड नाही. आणि आज निवडणूक लागल्या म्हणल्यानंतर हे सत्ताधारी डांबर हातरण्याचं काम करतायत. ह्यांच्या तोंडाला डांबर लावल्याशिवाय आता शांत बसू नये. जनतेला माझं आव्हान आहे, निश्चितपणानं हे अत्यंत कुचकामी असणार हे भाजप, हे प्रशासन उलटून टाकून महाविकास आघाडीचा हा सगळा झेंडा या ठिकाणी फडकावा आणि महापालिका महाविकास आघाडीच्या हातात द्यावी, एवढीच कळकळीची विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो.